तुमच्या वर्षभराच्या मेहनतीवरती एका रात्रीमध्ये पाणी फिरत असेल तर ह्या वर्षी आमच्या मामांनी आणि आम्ही मिळून पेरलेला होता गहू, ज्या गव्हाला माझ्या पप्पांनी आणि मामांनी रात्रंदिवस जागून जे पाणी भरले होते, मेहनत केली होती आणि त्यामध्ये त्यांनी वाढवलेला हा एवढा सुंदर असा गहू, ज्याला गुढीपाडव्याच्या दिवशी जो रात्री अचानक होणारा पाऊस होता, सगळ्यांना दिलेले टेन्शन आणि या पावसामध्ये आमचा पूर्ण वाळलेला गहू हा भिजत होता आणि त्या रात्री माझ्या पप्पाच्या आणि मामाच्या मेहनतीवरती पाणी फिरताना दिसत होते. सो सगळे फक्त डोळे टिपून बसले होते की कधी हा पाऊस बंद होतो आणि कधी आम्ही शेतात जात होते. तर शेतात गेल्यानंतर सकाळी सगळ्यांचे तोंड उतरलेले होते, कारण की जो सगळा वाळलेला गहू शेतात उभा होता तो आता थोडासा झुकलेला होता आणि पाण्याने सगळा भिजलेला होता. तर तो गहू काढल्यानंतर आम्हाला आता जास्तीत जास्त याला ऊन देण्याची गरज आहे, जेणेकरून आम्ही याला साठवू शकू आणि तो खराब होणार नाही. तर अशा प्रकारे आम्ही त्याला दररोज हे खूप सारे ऊन देतो, जेणेकरून हा कडक असा वाळावा आणि जेणेकरून आम्ही याला साठवून ठेवू शकू आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये वापरू शकू. So thank you for watching. Please like, share and subscribe.